नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, आजोबांनी वडिलोपार्जित मालमत्तेमधला नातीचा हक्क समजा डावलला तर काय करायचं? आता जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्ता असं म्हणतो तेव्हा त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कुटुंबात जन्म घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्याच्या जन्माबरोबरच समान अविभाजित असा हक्क आणि हिस्सा आपोआपच प्राप्त होत असतो. मात्र बरेचदा होतं काय की एखाद्या मालमत्तेमध्ये, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जे सगळे कायदेशीर हिस्सेदार किंवा सहहिस्सेदार आहेत त्यांची महसुली अभिलेखामध्ये वेळच्या वेळी नोंद केलीच जाते असं नाही. काही वेळेला जाणून बुजून किंवा काही वेळेला नजर चुकीने सगळ्या वारसांची नावं न नोंदवता काही ठराविक वारसांची नावं नोंदवली जातात. उदाहरणार्थ, या प्रकरणामध्ये किंवा या बाबतीत समजा आजोबांचं नाव फक्त नोंदवलं गेलं, बाकीच्यांची नावं नोंदवलीच नाही आणि त्या महसूल अभिलेखामध्ये आजोबांचं एकट्याचं नाव असल्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या मालमत्तेचं पुढच्या पिढीमध्ये वाटप म्हणा किंवा हस्तांतरण करून टाकलं आणि असं हस्तांतरण करताना ज्या नाती आहेत त्यांना त्या वाटपातनं किंवा हस्तांतरणातनं जर डावललं असेल तर त्यांचा कायदेशीर हक्क डावलला आहे असंच आपल्याला म्हणायला लागेल. साहजिकच जेव्हा कोणताही कायदेशीर हक्क डावलला जातो तेव्हा त्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार अशा प्रत्येक व्यक्तीला असतो. विशेषतः जेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेमधला एखाद्याचा हक्क किंवा हिस्सा डावलला जातो तेव्हा जर त्या मालमत्तेचं वाटप झालं असेल तर त्या वाटपाला आव्हान देऊन, जर वाटप झालं असेल आणि त्याच्यापुढे अजून जर करार होत गेले असतील तर ते वाटप आणि ते झालेले करार या सगळ्यांना एकत्रित आव्हान देऊन आपल्याला आपला न्याय्य आणि कायदेशीर हक्क आणि हिस्सा हा परत मिळवता येऊ शकतो. मात्र हे करताना आपण एका मर्यादेपलीकडे या गोष्टीला विलंब करता कामा नये. कारण जर वाटप झालं, वाटपानंतर त्याप्रमाणे वहिवाट झाली, त्याच्यानंतर एकामागून एक अनेक जर व्यवहार होत गेले तर असे सगळे व्यवहार न्यायालयाकडनं रद्द होतीलच असं नाही. म्हणजे आपला हक्क आणि हिस्सा न्याय्य जरी असला तरी दरम्यान गेलेला कालावधी, त्यामध्ये निर्माण झालेले तृतीय पक्षीय हक्क या सगळ्याचा साकल्याने विचार करून एखाद वेळेस आपला दावा फेटाळला जाऊ शकतो. म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या मालमत्तेमध्ये आपला हक्क आणि हिस्सा प्रस्थापित करून हवा असतो तेव्हा त्या बाबतीत आपण कधीही वेळकाढू धोरण स्वीकारू नये. ज्या क्षणी आपल्याला आपला हक्क डावलल्याचं कळेल त्या क्षणी आपण कायदेशीर कार्यवाहीला सुरुवात करावी, जेणेकरून तिथून पुढे जर कोणते व्यवहार किंवा करार झाले तर ते आपल्या विरोधात वापरले जाणार नाहीत आणि आपल्याला आपला न्याय्य हक्क किंवा हिस्सा मिळायची शक्यता ही कितीतरी वाढेल. पुढचा प्रश्न आहे, एखाद्याला समजा कुळ कायद्याअंतर्गत जमीन मिळाली असेल आणि त्याला जवळचे वारस नसतील तर त्याचं काय होतं? आता या बाबतीत दोन शक्यता आहेत. जर कुळाने एखाद्याला जमीन मिळालेली आहे तर ती त्याची बहुतांश वेळेला स्वकष्टार्जित मालमत्ताच ठरते. बरं, त्याला जवळचे वारस कोणीच नाही आहे, त्यामुळे तो त्या मालमत्तेच्या मृत्यूपत्राद्वारे सुद्धा व्यवस्था लावू शकतो आणि जर त्याने तशी व्यवस्था लावली तर मृत्यूपत्राची अंमलबजावणी होऊन संबंधित लाभार्थ्यांना ती मालमत्ता किंवा त्यातला हक्क आणि हिस्सा मिळू शकेल. मात्र समजा कोणताही मृत्यूपत्र वगैरे न करता अशा माणसाचं निधन झालं आणि त्याला वर्ग 1चे कोणीही वारस नसतील तर मग वर्ग 2 मधल्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये आपल्याला हक्क किंवा हिस्सा आहे असं सांगून तो मागता येईल. मात्र बरेचदा काय होतं, जेव्हा वर्ग 1चे वारस नसतात आणि लांबचे किंवा वर्ग 2, वर्ग 3 वारस असतात तेव्हा बहुतांश वेळेला त्यांच्या नावाची थेट नोंदणी होण्याची शक्यता ही कमी असते आणि बऱ्याच वेळेला अशा संबंधित व्यक्तींना सक्षम न्यायालयातनं वारस दाखला किंवा हेअरशिप सर्टिफिकेट आणा असं सांगण्यात येतं. साहजिकच जर आपल्याला असं सांगण्यात आलं तर आपण सक्षम न्यायालयात जाऊन वंशावळ सिद्ध करून त्याला वर्ग 1चे कोणीही वारस नसल्याचं सिद्ध केलं तर वर्ग 2 किंवा वर्ग 3 जो आपला वर्ग असेल त्यांना
हेअरशिप म्हणजे वारस प्रमाणपत्र मिळू शकतं. आणि एकदा का असं वारस प्रमाणपत्र मिळालं की त्या अनुषंगाने त्या मालमत्तेमध्ये आपल्याला वारसा हक्क किंवा हिस्सासुद्धा प्राप्त करून घेता येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेमध्ये बहिणींना न विचारता भावांनी परस्पर वाटप केलं तर काय करायचं? असं आपल्याकडे बरेचदा होतं. आता आपल्याला हिंदू वारसा हक्कानुसार मुलींना समान हक्क आणि हिस्सा मिळालेला आहे, तरीसुद्धा मुलींना हक्क न देण्याची किंवा मुलींचा हक्क डावलण्याची प्रवृत्ती आजही आपल्याकडे कायम आहे. आणि अशाच प्रवृत्तीतनं असे प्रकार घडत असतात. आता एखाद्या मालमत्तेमध्ये समजा मुलं आणि मुली म्हणजे भाऊ आणि बहीण सगळ्यांचा समान अविभाजित हक्क आणि हिस्सा असेल, पण मुलींची समजा नोंदच झाली नसेल किंवा मुलींची नोंद झालेली असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून समजा भावांनी त्या मालमत्तेमध्ये आपसातच जर वाटप करून टाकलं, तर असं वाटप बहिणींचा जो हक्क आणि हिस्सा आहे त्याची पायमल्ली करणारं असल्याने त्याला आव्हान देऊन ते रद्द करून घेणं हे शक्य आहे. मात्र पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात बघितल्याप्रमाणेच याकरता आपण लवकरात लवकर त्याला आव्हान दिलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला आपला हक्क डावलल्याची माहिती मिळते, तो हक्क डावलल्याची माहिती मिळाली की लगेच त्याच्या विरोधात सक्षम दिवाणी न्यायालयात आपण दाद मागितली पाहिजे, वाटपाचा दावा केला पाहिजे, त्यांनी जे वाटप केलेलं आहे ते रद्दबातल करून मागितलं पाहिजे. त्या वाटपाच्या अनुषंगाने समजा त्यांनी अजून पुढे काही करार केले असतील तर त्याविरोधात सुद्धा तुम्ही दाद मागितली पाहिजे. आणि हे सगळं लवकरात लवकर केलं पाहिजे. जर बहिणींना न्याय्य हक्क हिस्सा असेल आणि त्यांचा न्याय्य हक्क आणि हिस्सा भावंडांनी डावलला असेल आणि हे आपण कागदोपत्री सिद्ध करू शकत असू, तर बहिणींना त्यांचा हक्क किंवा हिस्सा मिळायची दाट शक्यता असते. मात्र त्याच्याकरता मुदतीत आणि योग्य ठिकाणी दाद मागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद.